हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल. आम्ही देखील आहोत. तर तुम्हाला दिसतंय बाहेर पडलोय, संध्याकाळ आहे आणि सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 1 मे आहे. अरे ट्रेन 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 भारी ना ट्रेन. मजा आली वेणू. तर आज 1 मे आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा. बाहेर पडलेलो आहोत आणि जायचं आहे मनुदेवीला. तुम्हाला कालच्या अक्षय तृतीयेच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की ओटी भरलेली आहे देवीची, तर लवकरात लवकर देवळात जायचं आहे आणि ओटी ठेवायची आहे. तर म्हणलं चला आज सुट्टी पण आहे, संध्याकाळी बाहेरही पडायचं होतं, थोडंसं वेणूला घेऊन जायचं होतं, तर मग सगळ्याच गोष्टी कामात काम होऊन जाईल. त्यामुळे तर सगळ्यात पहिल्यांदा जाणार आहोत देवीच्या देवळामध्ये आणि तेही तुमच्याबरोबर शेअर करते. छोटूसं आहे, छान आहे मंदिर आणि ज्यांना तिकडे जळगावला जायला जमत नाही ते लोक इथे येत असतात आवर्जून. आणि पुढे काय काय होतंय हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा. सो स्टे ट्यून. आम्ही खरं तर ठरवलं होतं की 4-4:30लाच बाहेर पडूयात, परंतु उन्हाचा तडाखा एवढा आहे आणि अशा झळा बसतात अक्षरशः. त्यामुळे सनसेट झाल्याशिवाय बाहेर पडणं म्हणजे नकोच वाटतं अक्षरशः. त्यामुळे ऑलमोस्ट 6:45-7ला वगैरे आम्ही बाहेर पडलो पूर्णच, म्हणजे ऊन उतरल्यानंतर. आणि मग तेव्हा थोडंसं हवा गार असते, मग बरं वाटतं. कारण तसं तर माझं आणि वेणूचं रोज बाहेर जाणं होत नाही आणि मग जेव्हा होतं तेव्हा असं वाटतं की ते जरा प्लेझंट असावं म्हणजे. आणि सगळ्यात पहिलं तर आम्हाला मनुदेवीच्या मंदिरात जायचंच होतं. 2-3 ठिकाणी जायचं होतं, पण सगळी कामं होणार नाहीत हे माहिती होतं, पण प्रायोरिटी तर मंदिरात जाण्याची होती. असं अगदी रस्त्याच्या कडेला छोटंसंच देऊळ आहे हे आणि जळगावला खरं तर स्थान आहे तिचं, मूळ स्थान, पण तिथे जायला जमलं नाही. तर हे प्रती आहे इथे पिंपरी चिंचवडमध्ये, तर इथे खूप भाविक येत असतात, शोधून शोधून येतात. आम्ही पण तसंच शोधलेलं होतं आणि मग आधी आलेलो आहे आम्ही इकडे, असं काही पहिल्यांदा आलो आहे असं नाही. आणि आलो तर आम्हाला इथे छान आरती पण मिळाली, सुरूच झाली होती जस्ट म्हणजे आरती, त्यामुळे आम्ही छान आरती घेतली. आणि मग ते काही शूट नाही केलं मी, ओटी वगैरे सगळी भरली देवीची, कारण ते तेव्हा वेळ देऊन मनोभावे करणं जास्त महत्त्वाचं वाटलं मला शूट करण्यापेक्षा. आणि मंदिरातच असं छोटंसं शिवलिंग पण आहे आणि दक्षिणमुखी मारुती आहे, असं छोटासा परिसर. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो झुडिओ स्टार बाजारला. असे पुण्यामध्ये आत्ता अजून 2च आहेत, एक वाघोली आणि एक इथे आहे, की जिथे वरच्या मजल्यावर झुडिओ, खालच्या मजल्यावर स्टार बाजार असं एकत्र म्हणजे त्यांनी केलेलं आहे. आणि मला हे आवडलं, म्हणजे खूप स्पेशियस वाटलं. डीमार्टमध्ये जी सतत खूप गर्दी असते अशी नाही वाटली, मोकळेपणा वाटला. आणि वस्तूंची क्वालिटी पण मला थोडीशी डीमार्टपेक्षा जास्त चांगली वाटली, व्हरायटी वगैरे पण. आणि इवन ग्रोसरी ऑल्सो, म्हणजे एकंदरीतच किंवा थोडंसं नीट नेटकेपणा, स्वच्छता पण डीमार्टपेक्षा थोडंसं काकणभर जास्त मला इथे जाणवलं. पण झुडिओ आणि स्टार बाजार दोन्ही एकत्र हवं असेल तर असं पुण्यात 2च ठिकाणी आहेत. आणि इंडिव्हिज्युअल म्हटलं तर खूप आहेत, झुडिओ वेगवेगळे आणि स्टार बाजार पण वेगवेगळे. तर वेगळ्या अशा स्टार बाजारला आम्ही बऱ्याचदा गेलो होतो विमाननगरच्या, पण असं दोन्ही एकत्र इथे पहिल्यांदाच आलो आहे. आणि ऑब्व्हियसली मुलांना मग असतंच की स्टेशनरी बघा आणि टॉईज सेक्शन, हे सगळं कुठेही असं अशा ठिकाणी गेल्यानंतर मुलांना इंटरेस्ट असतोच. पण मला स्पेशली इथलं तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे काही किचनमधली भांडी मला इथली क्वालिटी अप्रतिम वाटली. काही थोडेसे वाटले मला की त्याचे म्हणजे बॉटम थोडेसे पातळ आहेत कड्यांचे, पण काही खूप छान आहेत. म्हणजे त्यांचे स्वतःचं जे आहे ना, टाटाचे स्वतःचे खूप प्रॉडक्ट्स इकडे बघायला मिळतात आणि त्यांचे जे स्वतःचे आहेत त्यांचे खूप छान आहे. म्हणजे बॉटम त्यांचे खूप जाड आणि मस्त वाटले मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत, पण आत्ता नाही, थोडासा वेळ आहे अजून. आपल्या कंपास होत्या ना अशा. सेम ना. आणि बेडशीट्स पण खूप छान वाटल्या. त्याच्यानंतर डोअर मॅट्स पण खूपच सुंदर होते, म्हणजे खूपच छान आणि क्वालिटी वाईज आणि प्राईस वाईज एकदम मला मस्त वाटलं ते. मला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, लागणार आहेत, पण म्हटलं थोडंसं थांबूयात, अजून काही काळाने घ्यायच्या आहेत मला, तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करीन. आणि मग इकडे जेवायला आलो होतो आम्ही. हे पण एक म्हणजे मी खूप रेकमेंड करेन की तुम्ही निगडी प्राधिकरण भागामध्ये जर कधी आलात किंवा तिथे असाल आणि तुम्हाला भूक लागली असेल तर ब्रह्मा व्हेजला डेफिनेटली जा. खूप छान
क्वालिटी आहे, त्यांची ॲम्बियन्स मस्त आहे. आय थिंक सेक्टर 26-27मध्ये कुठेतरी आहे. आणि त्यांचे ते तुम्हाला मी दाखवलं, स्पेशल त्यांचे उकडीचे मोदक, आईस्क्रीम वगैरे ते तुम्हाला मी दाखवलंच आत्ता. आणि मग इथे आम्ही म्हणजे बऱ्याचदा ना आम्हाला हे ॲक्च्युली आमच्या घरापासून जरा लांब आहे, पण तरीसुद्धा आम्हाला कधी घरी पार्सल मागवायचं ना तरी आम्ही थोडंसं एक्स्ट्रा पे करतो, पण इथून मागवतो, कारण फूड क्वालिटी इज व्हेरी नाईस आणि प्युअर व्हेज आहे, म्हणजे ज्यांना प्युअर व्हेज लागतं त्यांच्यासाठी. आणि वॉशरूम वगैरे पण खूप व्यवस्थित चांगले आहेत. सो मला रेकमेंड करायला अगदीच आवडेल की या भागामध्ये तुम्ही असाल तर. मग इकडे आता ऑब्व्हियसली वेणूच्या आवडीचा पास्ता आणि सुधन्वाच्या आवडीचे नूडल्स असं घेतलं. कामगार दिनानिमित्त माझ्या मताला काहीही किंमत इथे अजिबात नव्हती, पण छान गेली आजची संध्याकाळ आमची एकत्र, मस्त छान आम्ही स्पेंड केलेली आहे छानपैकी. आणि तुम्हाला आत्ता मी व्हॉईसवर देताना पण मागून सुधन्वाचा वेणूचा आवाज येत असेल त्यासाठी आम सॉरी, कारण त्यांच्या गप्पा सुरू आहेत. कुठे गेला बाबा? हां, पण तिथपर्यंत जायचं आहे का तो इथं थांबा म्हणला? ठीक आहे, बघूया. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.